नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीक विम्याचे 34 जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र आहे पीक विम्यासाठी, त्या 34 जिल्ह्यातील तालुक्यामधील पात्र शेतकऱ्यांची यादी कशी बघायची, त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत. तर पीक विमा ज्या शेतकऱ्याने 1 रुपयामध्ये 2023 अंतर्गत काढला होता, तर ते कोणते तालुक्यातील शेतकरी, किती शेतकरी आहे, त्यामध्ये तालुकानिहाय व जिल्हानिहाय आपण यामार्फत व्हिडिओमार्फत बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्याला आपल्या गुगलवर जाऊन PMFBY.gov हे टाकायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पहिल्या साईटवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा पूर्ण स्पेस हा ओपन होईल. हा ओपन झाल्यानंतर थोडा वेळ लागत आहे. हा ओपन झाल्यानंतर इथं बघा डॅशबोर्ड दिसते. डॅशबोर्डवर क्लिक करायचा. हे बघा इथं बघा हे डॅशबोर्ड आहे, याच्यावर क्लिक करा. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आता यादी बघायची आहे. यादी कशी बघायची आहे तर इकडे बघा, इथं आहे स्टेट वाईज रिपोर्ट. हे बघा स्टेट वाईज रिपोर्ट आहे, याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा इथं पूर्ण राज्याचे नावं दिसेल. कोणत्या कोणत्या राज्यातला आपल्याला पीक विमा काढायचा. इथं महाराष्ट्र आहे, गोवा आहे, हरियाणा आहे. तर आपल्याला पीक विमा बघायचा 2023चा. तर शेतकरी मित्रांनो, इथं आहे 2024 लिहून, आणि इकडं समोर आहे खरीप रब्बी, आणि हे आहे स्कीम कोणती तर PMFBY. तर आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे 2024च्या याच्यावर. तर आपल्याला 2023ची यादी बघायची आहे. तर त्यासाठी त्यानंतर आपल्याला राज्य निवडायचं. राज्य कुठं निवडायचं हे बघा इथं दाखवतो तुम्हाला. राज्य आपलं महाराष्ट्र. हे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकरी, इतके शेतकरी आहे हे बघा. तर याच्यावर क्लिक करा महाराष्ट्रावर. महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर पूर्ण जिल्ह्याची यादी येईल आपल्याला, कोणते कोणते जिल्हे आहेत. तर हे बघा इकडं महाराष्ट्र खरीप सीझन 2023. त्यानंतर अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, असे संपूर्ण 34 जिल्ह्याची यादी आहे. तर आपल्याला तालुकानिहाय बघायचं झालं तर पहिलं आपण अकोल्याची जर बघतो म्हटलं तर अकोल्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. अकोल्यावर क्लिक केल्यानंतर अकोल्यामध्ये येते 7 तालुके. तर शेतकरी मित्रांनो, इकडं अकोल्यामध्ये 7 तालुके आहेत. तर 7 तालुक्यातील आपण शेतकरी किती आहे ते हे बघा. इथं आपण बघू शकता शेतकरी. तर हे आहे अकोलामध्ये बँक थ्रू काढलेले शेतकरी 1617, आणि ऑनलाईन सेवा किंवा मोबाईलमधून पीक विमा काढलेले आहे 80,167. त्यानंतर अकोटमधले शेतकरी आहे 63,974, आणि बँक थ्रू पीक विमा काढला ते आहे 206. त्यानंतर बल्लापूर, त्यामध्ये 71,391 सेतूद्वारे, आणि जे बँकद्वारे काढलेले शेतकरी 1,093. त्यानंतर बार्शीक टकली, यामध्ये आहे 2,380 शेतकरी बँक थ्रू काढलेले पीक विमा. त्यानंतर 58,206 शेतकरी आहे जे CSC सेंटर म्हणून. त्यानंतर मूर्तिजापूर, परतूर, आरत, तेलारा हे आहे शेतकरी. त्यानंतर आपण जर दुसरा तालुका जर बघतो म्हटलं तर आपल्याला बॅक यावं लागते. औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या जर आपण तालुकानिहाय जर बघितली तर शेतकरी मित्रांनो, बुलढाणा, चिखली, देवराजा, जळगाव, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, मोताड, नंदुरा, संग्रामपूर, शेगाव, तसेच सिंदखेड राजा, या सर्व तालुक्यातील 13 तालुक्यातील शेतकरी बघितलं असतं. इकडं 54,528 शेतकरी बुलढाण्यामध्ये पात्र आहेत. त्यासोबतच चिखलीमध्ये 89,220, देऊळराजामध्ये 50,000, जळगावमध्ये 37,491, खामगावमध्ये 61,943, लोणारमध्ये 58,000,
मलकापूरमध्ये 38,000, मेहकरमध्ये 84,000, मोताळामध्ये 44,000, तर नंदुरामध्ये 48,000, तर संगमपूरमध्ये 36,000, शेगावमध्ये 41,000, सिंदखेड राजामध्ये 79,000. जळगाव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची संख्या बघितली असता 15 तालुके आहेत जळगावमध्ये. अमळनेरमध्ये 54,708, भटगाव यामध्ये 24,368, भुसावळमध्ये 11,000, बोडवडमध्ये 16,705, चाळीसगावमध्ये 56,584, चोपडामध्ये 31,210, धरणगाव 30,539, इरंडोल 24,157, जळगावमध्ये 22,725, जामनेरमध्ये 55,000, मुक्ताईनगरमध्ये 15,054, पाचोरामध्ये 41,600, तर पैलवरामध्ये 41,000, रेवरमध्ये 4,000, सर्वात कमी आहे येवलामध्ये 10,000. तर शेतकरी मित्रांनो, असं आपण यादी आपल्याच मोबाईलवरून बघू शकता. तर प्रत्येक तालुका व डिस्ट्रिक्ट कसा चेक करायचा तुम्हाला समजलं असेल तर आपण इथून आपले किती तालुक्यातील शेतकरी आहेत त्या संबंधित हा रिपोर्ट आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.